मायेचा विलास निरसुनिया दृश्यभास मायेचा विलास विरक्त पडे धरुनी आभास विरक्त पडे धरुनी आभास आहे आपणासी धरी धरी पाय संगीत आणि भक्ती या दोघांचा संबंध खरं तर फारच जुना आहे. दोघांचा उगम मंदिरातला, दोघेही एकमेकांना फारच पूरक आणि दोघेही आत्म्याचा आविष्कार. हा आत्म्याचा आविष्कार जेव्हा अगदी मनातून येतो तर ते संगीत रसिकांपर्यंत पोहोचतं आणि भक्ती स्वरूपात जेव्हा हृदयातून हाक मारल्या जाते तेव्हा ती सद्गुरूपर्यंत पोहोचते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे, असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. चळवळ तर ही दिसतेच आहे, ही जी उभी आहे ही चळवळ आहे, ही सामाजिक चळवळ आहे आणि याला गुरु, सद्गुरू आणि परात्पर गुरु या तीनही ईश्वर स्वरूपी गुरूंचा अधिष्ठान लाभलेला आहे. आज आपण इथे जमलो आहोत ते निजानंदीताई महाराजांच्या 125व्या जन्मोत्सवानिमित्त. गुरुचं काम खरं तर सत्य मार्ग दाखवणे. सद्गुरू चित्त शांती आणि परात्पर गुरु हा चिरंतन आनंद देणारा असा सच्चिदानंदाचा एकूण जिथे मिलाप झालेला आहे, असे आपण सारे माधवनाथ महाराजांचे शिष्य इथे जमलेलो आहोत. त्यांनी सांगितलेला भक्ती मार्ग, त्याचे आपण सारे पाईक. आणि या भक्तीचे फलद्रूप तरी काय, तर या भक्तीतून उत्पन्न होणारी आध्यात्मिक शक्ती, त्या आध्यात्मिक शक्तीतून निर्माण होणारं शुद्ध चित्त आणि शुद्ध मती आणि त्या शुद्ध मतीतून आलेली सहज सुकर सोपी जीवनाची गती, हे या भक्तीचं फलद्रूप. आज निजानंदीताई महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण जे सारे आलो आहोत
ते या भक्तिमार्गाचा मार्गक्रमण करतच आलो आहोत. माधवनाथ महाराजांनी या चाकाला गती दिली. मंगलनाथ महाराज आणि निजानंदी ताई महाराज यांचा परिस स्पर्श होऊन ते चाक इथवर आलेलं आहे आणि इथून पुढे न्यायची जबाबदारी आपली आहे. तर या सगळ्यात थोर विभूतींचा आपण आज काव्य आणि गायनाने स्मरण करणार आहोत. जे इंद्रियांना लाभतंय ते आणि जे इंद्रियांच्या पलीकडे आहे असं अगोचर देखील. तर सुरुवात करूया. नाथा परात परारे, नाथा अगोचरारे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. नमितो आदिनाथ रे, मच्छिंद्र प्रभुनाथ रे, अखंडित लीला दाऊनी केले दीनादीन सनाथ रे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. श्री गोरक्षा धावरे, जे भवडो ही नावरे, ये चौरंगा मम हृदयाच्या चौरंगी ठावरे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. श्री गहिनी तू तारी रे, माया गहन निवारी रे, हे निवृत्ते पाजी दयाळा, निवृत्ती परवारी रे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. विषय सुराला प्यारो रे, विषय सुराला प्यालो रे, ज्ञानेशा तुझ मुकलो रे, सत्यामल नाथा कनवाळू दाखवी मूर्ती विलोल रे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. मुक्तेशा भवहापुरे, परमहंस जी धावत्वरे, ब्रह्मानंदा हे सुखकंदा दे मच्चिदानंदा रे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. परमानंदा हाय रे, वृथा विनिविले सोय रे, काशीनाथा तूच पिता तू, प्रेमाची खनी माय रे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. विठ्ठलनाथा नाही रे, तुझ विण लोकी काही रे, विश्वनाथजी मंद सुताचा अंतन आता पाही रे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. आला तनुचा नीट रे, दावी मज पथ नीट रे, धाव घे श्री माधवनाथा दे कडकडुनी भेट रे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे. कळवळली गुरुमाय रे, धरुनी हृदयी देई रे, बोध सुधाच्या मधुकर धारा तो आनंदन माय रे. नाथा परात परारे, नाथा गोचरारे, नमुनी भावे तव पद पद्मा गातो परंपरारे.
रामदासेंनो सदासित तदानीम. सृष्टीच्या रचनेचा हा मूल मंत्र आहे. ऋग्वेदात नासदीय सूक्त असं 10व्या मंडलातलं एक काव्य आहे. सृष्टीची रचना कशी झाली या संबंधात त्यात सारे श्लोक दिलेले आहेत. आता जो श्लोक मी म्हटला त्याचा अर्थ एवढाच की जेव्हा अस्तित्वही नव्हतं आणि गैरअस्तित्वही नव्हतं तेव्हा या ब्रह्मांडात काय होतं, मुळात ब्रह्मांड तरी होतं का, आणि जे होतं ते कोणाच्या आश्रयाने होतं. आकाश पृथ्वी काहीच नव्हतं की होतं, ह्या सारे प्रश्न आहेत. जर देवतांच्या आश्रयाने होतं तर देवतांच्या आधी काय होतं. तर ऋग्वेदातच आपल्या साऱ्या ज्या काही मान्यता आहेत त्यांना प्रश्न विचारण्याची सुद्धा संधी नासदीय सूक्तात दिलेली आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की गेल्या काही वर्षांपासून अनेक सॅटेलाईट्स अनेक ठिकाणी जात आहेत आणि त्याच्यातून कॉस्मिक हम नावाचा एक कंपन, एक व्हायब्रेशन्स पूर्ण जगात आहेत असं सिद्ध झालेलं आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी आधीच सांगून टाकलेलं आहे की हा कॉस्मिक हम मुळातच ओंकार आहे. आणि हा जो अनंत ओंकार आहे, जो अनादी ओंकार आहे, हा निर्गुण निराकार असला तरी पृथ्वीवर येता येता त्याची असंख्य सगुण साकार रूपं झालेली आहेत. माऊलींना तो ओंकार ओम नमोजी आद्य आपण ऐकलेला आहे. त्यामध्ये अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकार, हे तिन्ही जेथ एक वटले तेथ शब्द ब्रह्म कमळले. ओंकाराचं हे सगुण स्वरूप माऊलींना दिसलं. संत एकनाथांना हा ओंकार त्यांच्या सद्गुरूच्या आणि जेव्हा त्यांना या ओंकाराचा साक्षात्कार झाला तर तो साक्षात्कार नुसता कंपन किंवा ध्वनी एवढा नव्हता. सद्गुरूच्या स्वरूपात नाथांना ओंकाराचे तेजोमय दर्शन घडले आणि ते दर्शन घडले तेव्हा ते म्हणते झाले की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमः. ओंकार स्वरूपा सद्गुरू
ओंकाराचं सगुण साकार रूप हे आणखी एक. सगुण साकाराबद्दल आपण बोलतोय तर ओंकाराचा हा प्रवास अनादी काळापासून सुरू झाला आणि 28 युगाआधी हा रथ महाराष्ट्रात येऊन धडकला आणि हा जो धडकला तेव्हापासून पंढरपुरी तो रथ थांबलेलाच आहे. संत एकनाथांचं भागवत धर्मामध्ये खरं तर फार मोठं योगदान आहे. माऊलीनंतर भावार्थ दीपिकेची ज्ञानेश्वरी करण्यामध्ये खरं तर संत एकनाथांचं अतिशय भरीव योगदान आहे. त्यांचं दुसरं मोठं योगदान म्हणजे एक भावार्थ रामायण, की भावार्थ रामायणातला जो राम आहे हा समर्थांचा राम आहे. आणि दुसरं ते एकनाथी भागवत. एकनाथी भागवतातला जो कृष्ण आहे तो फक्त अर्जुनाचा उपदेशक नाही, पण तो आत्मोपदेशक आहे. आणि हा आत्मोपदेशक कृष्ण तुकारामांना भावला आणि त्यातूनच एकनाथांचा जो भक्तिमार्ग आहे तो 100 वर्षांनी तुकारामांनी पुढे नेला. कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतुनी पाहे, अशी तुकारामांची भावना आहे. मुळात वैकुंठ हेच माहेर ते सोडून तुकारामच पृथ्वीवर आलेले आहेत आणि तेच ती कन्या आहेत. असे असताना पंढरपुराच्या वेशीवर तुकाराम पोहोचलेले आहेत आणि जसं मंदिराचं कळस त्यांना दिसायला लागलेलं आहे तसे ते धावत सुटलेले आहेत, ज्याला आपण आता धावा असं म्हणतो. तिथे पोहोचलेत आणि पांडुरंगाच्या चरणी लीन झालेले आहेत. हा धावा जरी शारीरिक असला तरी मुळात मानसिक ती स्थगितीच आहे, कारण चरणस्पर्श सोडून बाकी सगळ्या विचारांना या धाव्याने पूर्णपणे स्थगिती दिलेली आहे. तर अशा चरणी लीन झालेल्या तुकारामांना अतिशय भावविभोर होऊन जे सुचलंय ते म्हणजे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ति तत्र देवता. मनुस्मृतीतलं अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे. पांडुरंगाबद्दल आपण बोललो, पण त्याच्या अर्धांगिनीचं काय? रुक्मिणी आहे. हिंदू जीवन पद्धतीमध्ये स्त्रियांना फार आधीपासून समान दर्जा दिलेला आहे. गार्गी मैत्रेयीपासून जर सुरुवात केली ती अगदी आपण जळगावात आहोत म्हणून बहिणाबाईपर्यंत आणि अतिशय सबल आणि सशक्त असा निजानंदी ताई महाराजांच्या आवारातच आपण आहोत. फेमिनिझम नवे असले तरी स्त्री सशक्तीकरण आपल्याकडे शतकानुशतकं चालूच आहे. अशा अनेक स्त्रियांची नावं घेता येतील. मग ती जिजाबाईंपासून अहिल्यादेवी होळकरपर्यंत असतील किंवा अगदी जनाबाईंपासून ते कान्होपात्रापर्यंत असतील. अशा सर्व स्त्रिया आपल्याला वंदनीय आहेत. आणि त्या स्त्रियांच्या स्मरणात क्लासिकल किंवा शास्त्रीय पद्धतीची एक बंदिश आपण आता ऐकूया. आणि संयोग बघा की बंदिश ज्या रागात आहे त्या रागाचं नावही दुर्गाचं आहे.
दुर्गे माता भवानी जय 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 दुर्गे माता भवानी रामदास शरण गयो भवानी दजाय शिवानी जय 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 दुर्गे माता भवानी जय 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 दुर्गे माता जय 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 दुर्गे माता भवानी जय 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 दुर्गे माता भवानी जय 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 दुर्गे माता महाराष्ट्र 3.5 शक्तिपीठ एवढं आपल्याला माहिती आहे. आणि जर अगदी आपण फेमिनिझमबद्दल बोललो, सशक्तीकरणाबद्दल बोललो, तर ताई महाराज म्हणजे खरं तर हे चालतं बोलतं शक्तिपीठ. आपण अशी कल्पना करा की घनदाट जंगल आहे, राहायची व्यवस्था नाही, खायची व्यवस्था नाही, सोबत कोणी नाही, अतिशय कोवळ्या वयात दीक्षा घेऊन ताई महाराज अशा ठिकाणी आलेले आहेत. ते केवळ आणि केवळ सद्गुरूच्या पाठबळामुळे. त्यांना याची खात्री आहे की माधवनाथ महाराजांचा वरदहस्त
त्यांच्यावर आहे. ईश्वराच्या अधिष्ठानाबद्दल आपण बोललो, ते ईश्वराचं अधिष्ठान इथे आहे. त्या आल्या आणि उंदीरखेड्याची भूमी त्यांनी पावन केली. आज त्यांच्या शिष्य परिवारासोबत हा क्षण आपण सगळे घालवतोय, हे त्यांचं कर्तृत्व आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण जे सगळे कृतकृत्य झालो आहोत, म्हणून आज आपण सगळे एकत्र आलो आहोत. अशा प्रसंगी जेव्हा ताई महाराज आल्या असतील पहिल्यांदा, तेव्हा सद्गुरूंच्या वरद हस्तासोबत ईश्वरी अधिष्ठान आणि त्यांच्यासोबत जी एक भावना, कदाचित विचार करताना असं मला वाटलं की ती आली असेल की माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. तर जिथे शिवशंकरच प्रसन्न झालेला आहे तिथे भीती कसली. तर माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे
दुसऱ्या माऊलीकडे जाऊया आणि उंदीरखेड्यातून सगळ्या भक्तांच्या माहेरी म्हणजे आळंदीला जाऊया. काय विलक्षण घटना आहे बघा 12व्या शतकातली. शिव, विष्णू, ब्रह्मा आणि आदिमाया चौघेही अवतार घेतात आणि 4 वेद असावे तसे ही 4 भावंड एक पूर्ण विश्व निर्माण करून जातात. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना तेव्हा काय त्रास सहन करावे लागले हे तसे आपल्याला माहिती आहेत. पण त्यांची श्रद्धा आणि त्यांची आध्यात्मिक बैठक किती होती हे या मुलांच्या नावावरून आपल्याला सहज कळतं. केवढी संयुक्तिक नावं ठेवली आहेत बघा. पहिल्या मुलाचं नाव निवृत्ती, म्हणजे पहिली आयुष्यातली निवृत्ती. निवृत्तीनंतर काय तर ज्ञान. ज्ञान कसले तर ज्ञानातून तयार होणारा सोपान म्हणजे मार्ग. पण तो मार्ग कशाचा असावा तर तो मार्ग आहे मुक्ततेचा, तो मार्ग आहे मोक्षाचा. तर केवढी संयुक्तिक नावं तेव्हा या चौघांना ठेवण्यात आलेली आहेत. अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की संगीत माऊली नावाचं संगीत नाटक सध्या सुरू आहे आणि त्याच्यात ती कथा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचीच आहे आणि त्याच्यामध्ये रुक्मिणीबाईंची भूमिका गौरी करते आहे आणि संगीत नाटक आहे. त्या नाटकाचं जे संगीत आहे ते रामने केलेलं आहे. तर हा संयोगच आहे की ती कथा आपण पुढे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी आपल्याला मिळते आहे. तर आळंदीला जाऊया आणि उजेडी राहिले उजेड होऊन अशा प्रकाश स्वरूपी भावंडांची कथा ऐकूया. उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी, देवाची आळंदी, देवाची आळंदी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी. लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव. नाचती वै